हॉपी काय चाललंय तुझं? हा काही नाही, शत्रूचा बिमोड करायचंय. सज्ज व्हा. अभि, शत्रूचा बिमोड आपण करूच, पण त्यासाठी दारू प्यायची गरज नाहीये, कळलं? तुम्ही नका शिकवू मला. ह बोललेस हा कपड्यात नसतो, तो विचारात असतो. काय चाललंय तुझं? हा काय करतेस तू? तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला रजवाडे, तुम्ही डान्स करा माझ्या बरोबर. डान्स करा. अप्पी, डान्स. अप्पी काय चाललंय तुझं? अप्पी ये म्हणजे स्वीट मम्मा. ये चल बस इथे, शांत बस. मी काही ड्रिंक केलेलं नाहीये. हे घे, हे बघ. मला नाही बघायचंय. मम्मा, यात कालच्या पार्टीचे स्वानंदीने जो तमाशा केलाय ना, त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आहेत. किमया, शत्रूचा बिमोड करायची वेळ आली आहे. सज्ज व्हा. आपण नाचूया. लाईट, स्पॉटलाईट द्या आमच्यावर. आउट आहे कंप्लीट. मला वाटलं नव्हतं की ती एवढा मोठा राडा करेल. अंशू, माझ्या अंशुली ना काहीतरी दणदणीत ड्रिंक पाजलं असणार तिला. हो, पण मम्मा तिला आहे ना असे मध्ये मध्ये ना डोजेस दिले पाहिजेत आपण, म्हणजे तेवढीच आपल्याला एंटरटेनमेंट. हे फोटो ना जपून ठेवणार आहे मी. लोकांनाही कळलं पाहिजे की राजवाड्यांच्या पार्टीत त्यांच्याच सुनेनी काय राडा केला होता. ते काय नाचली होती, काय ओरडत होती. किमयाला तर ती कसली तासत होती, पण किमया मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्तच शांत राहिली ग. मला तर वाटत होतं स्वानंदीला 2-3 ठेवून द्यायला पाहिजे होत्या. तर अजून मजा आली असती मम्मा. पण तिने फक्त धुसफूस केली आणि ती तिथून निघून गेली. त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकतो. तू कसा? आता हे बघ, गंमत काय होणार आहे की स्वानंदीने तमाशा केला आणि त्यात किमयाचा अपमान केला. खूप इन्सल्ट झालाय किमयाचा. आता किमया तक्रार करायला कोणाकडे जाणार? समरकडे. आणि मग समर स्वतःचा खांदा तिला देणार, कारण समरला खूप अपराधी वाटणार, म्हणून तो तिला ट्रीट करणार. आणि त्यांनी स्वानंदी अजून जाणार, जेलस फील करणार. मम्मा, दादा आणि किमयाचं जर अफेअर सुरू झालं तर किती मजा येईल ना. म्हणजे स्वानंदी आपोआप घराबाहेर फेकली जाईल. काय बोलतेस? तुझ्या तोंडात साखर पडो. फक्त किमयाने ना जरा स्ट्रॉंगली बाजी मारली पाहिजे आणि हे सगळं ना आपल्याला हवं तसं घडवून आणलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की तिला पण फार कष्ट नाही घ्यावे लागणार आहेत, कारण स्वानंदीने काल पार्टीत जो काय तमाशा केलाय ना, त्यानंतर समर स्वतःच्या आयुष्यात तिला ठेवेल की नाही, मला शंकाच वाटते. डार्लिंग, तू आहेस ना आतमध्ये? सॉरी, चिडू नकोस. आजीने मगाशी अर्जंटली बोलवलं म्हणून मला जायला लागलं. आपलं बोलणंच राहिलं. आणि हॅलो, तू ऐकतेस ना? डार्लिंग डार्लिंग डार्लिंग, किंवा आपण कॉलेजमध्ये असताना एकमेकांचे चांगले मित्र होतो. एकमेकांबरोबर असायचो आपण दिवस रात्र. सगळं खरं आहे. एकमेकांची वाट बघायचो, एकमेकांसाठी अनेक गोष्टी करायचो. पण आता तसं राहिलं नाही किमया. आणि त्या प्रत्येक नात्याची ना एक मर्यादा असते आणि त्याच्यातच त्या नात्याची सुंदरता असते. मला असं वाटतं आपल्या नात्याची ही
मर्यादा आपण पाळूया, ओलांडायला नको. आता माझं लग्न झालंय किमया, आणि माझ्यासाठी लग्न म्हणजे हा फक्त एक खेळ नाही, तर माझ्यासाठी ती आयुष्यभराची कमिटमेंट आहे. कळतंय का तुला? हॅलो, ऐकतेस ना तू? किमया, स्वानंदी मॅडम आहेत ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड. तू इथे आलीस, अचानक आलीस, येऊन घरात राहिलीस, मला फिरायला घेऊन गेलीस, माझ्याबरोबर फोटो काढलेस, जेवायला घेऊन गेलीस. स्वानंदी मॅडमनी या कुठल्याच गोष्टींवरती ऑब्जेक्शन घेतलं नाही, पण मला त्यांच्या नजरेत दिसतं त्यांना काय जाणवत आहे ते. आणि मला ना खूप अनकम्फर्टेबल होतं तुझं इथे असणं, त्यांना सोडून तुझं माझ्याबरोबर बाहेर जाणं मला खूप घुसमटल्यासारखं होतं किमया. म्हणजे तुला इथे हवं तितकं राहू शकतेस तू, पण घरी नाही. मी हवं तर तुझी हॉटेलमध्ये व्यवस्था करतो, तुला पाहिजे तितके दिवस राहा, तू कधी इथे ये घरी भेटायला, बोलायला, काही प्रॉब्लेम नाही. पण तू घरात असणं हे मला ना खूप अनकम्फर्टेबल वाटतंय किमया. डार्लिंग, तू समजून घेतेस ना मला काय म्हणायचं ते? हो, लग्न झालं तेव्हा आमच्यात फार बरी परिस्थिती नव्हती, पण आता चित्र बदललंय. मला अशी व्यक्ती हवी होती ना माझ्या आयुष्यात, जी मला कधी जज करणार नाही, जी माझी प्रत्येक गोष्ट समजून घेईल. गर्दीमध्ये सुद्धा जिचे डोळे मला शोधत असतील, 10 लोकांमध्ये सुद्धा आम्हाला एकमेकांशी फक्त नजरेने बोलता येईल, अशी व्यक्ती हवी होती. आणि खरं सांगू डार्लिंग, स्वानंदी मॅडम तशा व्यक्ती आहेत जशा मला हव्या होत्या. आणि मला काय वाटतं की आपल्याकडे जे चांगलं आहे ना त्याची आपण व्हॅल्यू करूया, त्याची आपण व्हॅल्यू करू. जे नाही आहे ते सोडून घ्या, जे नाही आहे ते सोडून घ्या, तू नाही आहे ते सोडून. हॅलो, तू ऐकतेस ना? हे डार्लिंग,